निमित्ताने सर्व संत महंत यांना सर्वांना माझा दंडवत प्रणाम आणि इथे बोलवल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्वांना दंडवत करते। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या मतदारसंघाचे लाडके नेते माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करूया। त्यांच्या समवेत आलेली सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्यांचंही नांदेड जिल्हा महानगर परिषदेच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। सर्वांनी खाली बसून घ्यावं। ठिकाणी आदरणीय सन्माननीय साहेब पोहोचलेले आहेत। या संपूर्ण कार्यक्रमाचे सभाध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री सेवलीकर बाबाजी बदनापूर, उपाख्य आचार्य प्रवर श्री धाराशिवकर बाबाजी पैठण आणि या संपूर्ण कार्यक्रमाध्यक्ष कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विकास पुरुष कवीश्वर कुलाचार्य महानुभाव आश्रम राजापेठचे बाबा आणि या सभेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भागवताचार्य भागवत शिरोमणी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रोफेसर चिरडे बाबा यांच्या ठिकाणी मी नाव नोंद करत आहे। याला अनुमोदन देतील नांदेड जिल्हा महानगर परिषदेचे अध्यक्ष महंत श्री कान्हेराज बाबाजी। परमपूजनीय परमादरणीय महंत श्री बदनापूरचे मोठे बाबा यांची सभाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड केलेली आहे। तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून अमरावतीचे मोठे बाबा तसेच दोनच अध्यक्ष महंत श्री चिरडे बाबा, तर या तिन्ही नावासाठी माझं सभेच्या वतीनं मी पूर्ण अनुमोदन देतो। दंडवत प्रणाम। टाळ्यांच्या आवाजामध्ये आपण स्वागत करा। साहेब आपल्या शुभ हस्ते अध्यक्षाचं या ठिकाणी स्वागत करतील, कार्याध्यक्षाचं स्वागत करतील। व्यासपीठावरती विराजमान असलेली सर्व आचार्यगण संत महंताचं स्वागत। माननीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आपले लाडके नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्या शुभ हस्ते आचार्यगणांचं स्वागत करतील। समवेत आदरणीय सन्माननीय गोपीराज बाबाजी सेवलीकर इजळी व्यासपीठावरती विराजमान होतील। वर्या श्री गोपाल कृष्ण आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री पैठणचे बाबा यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। टाळ्यांच्या आवाजात आपण स्वागत करूया। या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय विकास पुरुष कवीश्वर कुलाचार्य राजापेठ महानुभाव आश्रम अमरावतीचे बाबा यांच्या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। टाळ्या वाजवा हो। यानंतर प्रमुख वक्ते म्हणून भागवताचार्य शिरोमणी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री चिरडे बाबाजी निफाड जिल्हा नाशिक यांचे या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। बाबांसाठी टाळ्या वाजवा। यानंतर आदरणीय श्रद्धेय परमस्नेही आचार्य प्रवसी नांदेडकर बाबाजी महानुभाव आश्रम श्री क्षेत्र लिमगाव बाबांचे या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। आपण सर्वांनी टाळ्याच्या आवाजात स्वागत करूया। या कार्यक्रमासाठी जमलेली तमाम संत महंत भिक्षुक वासनिक आचार्यगण राजकीय वर्तुळातील सर्व मान्यवरांचं नांदेड जिल्हा महानगर परिषदेच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। टाळ्यांच्या आवाजात स्वागत करा। धन्यवाद। या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे। साहेबांच्या समवेत आलेली जी काही राजकीय वर्तुळ मान्यवर आहेत या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अमर भाऊ त्याबरोबर ज्यांची आपण प्रतीक्षा करत होतो त्यांची शुभास्ती या ठिकाणी संतांचं या ठिकाणी स्वागत संपन्न झालेलं आहे। यानंतर
त्यांचं स्वागत आमच्या नांदेड जिल्हा महानगर परिषदेची मंडळी संत मंडळी त्यांचं स्वागत करतील. रावजी चव्हाण साहेब यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण टाळ्यांच्या आवाजामध्ये त्यांचं स्वागत करूया. यानंतर माईक सांभाळतील प्रभाकर बाबाजी पुजदेकर मुगट. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा खासदार यांचं स्वागत अखिल भारतीय महानुभाव नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने व सर्व आदरणीय संत महंत मंडळी, वासनिक सद्भक्त मंडळी या सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांचे या ठिकाणी शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहे. सर्व आदरणीय संत महंत आचार्यगणांचं स्वागत या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या हस्ते संपन्न झालेले असून या धर्मसभेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि आदरणीय साहेबांचं स्वागत या ठिकाणी या जिल्ह्यातील व या व्यासमंचावर असलेली सर्व अतिथीगण, आचार्यगण मंडळी या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार साहेबांचं या ठिकाणी या सर्वांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. शुभ आशीर्वाद पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी साहेबांना सर्व आदरणीय आचार्यगण त्या ठिकाणी देत आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी आदरणीय साहेबांचं स्वागत संपन्न होत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी टाळाटाळ न करता आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. महानुभाव परिषदेच्या वतीने, नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. पुष्पहार, शाल, स्मृतिचिन्ह आदी वस्तू देऊन त्या ठिकाणी साहेबांचं स्वागत होत आहे. महाराज की. श्री गोविंद प्रभू जन्मोत्सवच्या निमित्ताने आलेल्या सर्व भक्तगणांचे आणि त्याचबरोबर गोविंद प्रभू महाराजांचा आज मुदखेडमध्ये होणारा या श्री चक्रधर स्वामी अवतार दिन व श्री गोविंद प्रभू जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ज्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांनी नेहमीच मिळालेले आहेत. परमपूज्य महंत आचार्य श्री शेवलीकर बाबा पैठणकर, परमपूज्य महंत आचार्य श्री कारंजेकर बाबा अमरावतीकर, महंत श्री भगवताचार्य चिरडे बाबा निफाड, महंत श्री खेडकर बाबा वसमतकर, महंत श्री योगी बापू हदगावकर, महंत श्री संदीप दादा कपाटे श्रीरामपूर, महंत श्री गांधी गंधारीकर बाबा तेलंगणा, महंत श्री कान्हेराज बाबा नांदेड जिल्हा अध्यक्ष, महंत श्री गोपीराज बाबा इजळीकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले परमादरणीय जावळे बाबा, माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ माझे सहकारी अमरनाथ राजूरकर, श्री प्रवीण गायकवाडजी, मारुतराव कवळेजी, गोविंदरावजी नागेलीकर, तालुका अध्यक्ष भाजपा बालाजी खटेंग, संजीव कुलकर्णी, दामोदर मुंगल इंजळीकर, शामराव पाटील वैजापूरकर, भीमराव कल्याळे, माधव गायकवाड, शंकर मुतकुलवाड, शहराध्यक्ष भाजपा सोनदीप सोनटक्के, मंचावर असलेले सर्व संत महंत आजच्या या महानुभाव परिषदेला नांदेड जिल्ह्यातून, नांदेडच्या कानाकोपऱ्यातून आलेले महानुभाव पंथावर दृढ निश्चय, दृढ या ठिकाणी भक्ती असलेले सर्व महानुभाव पंथी
बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी नांदेड जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मंचावर उपस्थित असलेल्या सर्व आचार्य संत मंत आदरणीय बाबाजी बुवाजींचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आम्ही आमचं भाग्य समजतो, एका मंचावर एकाच वेळेस, मंचावर येण्याची अडचण नाही आहे, पण एकाच वेळेस एवढे संत मंत मुदखेडच्या या पवित्र भूमीमध्ये आज येतात, हे आमचं भाग्य आहे। नाहीतर वेगवेगळ्या मठामध्ये देवस्थानाला आपण दर्शनाला मोठ्या भक्तिभावाने जातो, अमरावतीला जातो, पैठणला जातो, वसमतला जातो, श्रीरामपूरला जातो, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जातो। ही भक्तीतली शक्ती आहे की ज्या शक्तीच्या आधारे आपण संत मंतांच्या आकर्षणापोटी, भक्तीच्या आकर्षणापोटी, त्यांनी दाखवलेल्या दिशापोटी, त्यांनी या ठिकाणी चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू महाराज यांचा शिकवण घेऊन धर्माचा प्रचार, धर्माचा प्रसार आणि त्याच पद्धतीने आपण अनेक वर्षानुवर्ष आज ही भक्ती करत आहोत। परंतु हा प्रसार राज्यात वाढला पाहिजे, देशात वाढला पाहिजे, चांगल्या विचाराची माणसं एकत्र आली पाहिजेत। हे काही राजकीय व्यासपीठ म्हणून मी बोलत नाही, पण चांगल्या विचाराची, चांगल्या आचाराची काम करून संतांनी दिलेल्या मार्गावर भ्रमण करण्याची भूमिका घेऊन आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि आगामी काळात सुद्धा हीच भूमिका घेऊन एक शक्तीपीठ ज्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे, अनेक शक्तीपीठ आहेत, पण विचाराचं हे शक्तीपीठ जे आहे, जे आपण विचारपीठ म्हणून जे निर्माण झाले संत मंतांच्या आशीर्वादाने जे पुढे चाललेलं आहे, जे चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू महाराजांनी निर्माण केलं, विचाराने निर्माण केलं, ते विचार आचरणामध्ये आणण्याचं काम हे जे संत मंत करत आहेत, त्याबद्दल या संत मंतांचं त्रिवार मी या ठिकाणी अभिवादन करतो। आणि म्हणून आमचं भाग्य आहे की आपण सर्वजण मुदखेडच्या या पवित्र भूमीमध्ये आज एकत्र आलेला आहात। लोक आपल्याला ऐकण्याकरता, आपले आचार विचार आत्मसात करण्याकरता या ठिकाणी आज एकत्र आलेले आहेत। त्यामुळे प्रथम मी माझे विचार व्यक्त करत असताना मला महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी तसेच गोविंद प्रभू महाराजांना मी या ठिकाणी प्रथम वंदन करतो आणि दोन शब्द या ठिकाणी बोलण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। आपल्याला कल्पना आहे की आजचं निमंत्रण हे तर जिल्ह्याचं आहे, पण 5 दिवसापूर्वी कांबळजला सुद्धा अवतार दिन महोत्सव आपण साजरा केला आणि त्याही महोत्सवामध्ये या तालुक्यातलीच नव्हे तर जिल्ह्यातली सर्व भक्त मंडळी एकत्र आलेली आहे। मुदखेडला सुद्धा आजची उपस्थिती लक्षणीय आहे, पण एवढ्या सकाळी एवढी माणसं एकत्र येतील का? पण कालपासूनच शोभायात्रा, अनेक कार्यक्रम, या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण कालपासूनच सहभागी झाला। एवढी मोठी अनेक कार्यक्रम मी पाहिले, पण एवढा मोठा कार्यक्रम आजवर मी पाहिला नव्हता, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। आणि त्यामुळे आयुष्यामध्ये, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आपल्या गुरुचं सर्वश्रेष्ठ स्थान आहे। धर्मपंथ आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवतात, पण संत महात्मे आपल्याला त्या दिशेने जाण्याचा मार्ग दाखवतात। आणि त्यामुळे एक आजच्या या धर्म परिषदेच्या माध्यमातून एक सकारात्मक ऊर्जा, एका प्रकारची शक्ती, जीवनाला शिस्त लागावी, जीवनात आनंद निर्माण व्हावा, आपलं आचरण चांगलं आहे, चांगलं राहावं, चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची क्षमता आपली वाढावी, सकारात्मकता वाढावी। धर्मपंथ अतिशय
असं माध्यम आहे यातून आपल्याला बरंचसा ही अतिशय आपण या सगळ्या पद्धतीने विचार जर केला तर मला खात्री आहे की आपण संत महात्मांच्या त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे त्या दिशेचं आचरण केलं, विचार जर केला तर आयुष्यामध्ये आपल्या हातून कधी चूक होऊ शकणार नाही. समुद्रामध्ये, तुफानामध्ये, मोठ्या लाटेमध्ये ज्यावेळेस जहाज अडकतं, जहाजावर अनेक लोक आपला प्राण वाचतो की नाही या भीतीने ते जहाजात बसलेले असतात. कधी बोट किनाऱ्याला लागेल, कधी जहाज किनाऱ्याला लागेल ही अपेक्षा असते. मनामध्ये जिवंत राहू की नाही अशा प्रकारची शंका सुद्धा असते. पण ज्यावेळेस दूरवर दीपस्तंभ दिसतो, लाईट हाऊस ज्याला म्हणतो आपण, ज्या दीपस्तंभाच्या माध्यमातून बोटीला दिशा मिळते की नाही तिकडं नाही, या दिशेने या, तुम्हाला बंदर गाठता येईल. तसाच दीपस्तंभ म्हणजे या संत मंतांचा आशीर्वाद आहे. आपलं जहाज जीवनाचं भरकट जाऊ नये. आपल्या जीवनातल्या जहाजाला चुकीच्या मार्गाने जाता कामा नये. घडतं आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आपण पाहतो. माणसाच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतात. अनेक अवत्याभोवती अनेक गोष्टी घडत असतात. त्यातून खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय हे कळण्या इतपत सामान्य माणूस भ्रमात राहतो आणि कळत नाही, बऱ्याचशा वेळेस चुकीच्या मार्गाने जातो. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये मला मुद्दाम संत मंतांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा महत्वाचा राहिला. याकरता आजपर्यंत जीवनामध्ये जे काही मिळालेलं आहे ते संत भक्तांनी दाखवली दिशा आम्ही आत्मसात करू शकलो म्हणून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, हे मला मुद्दाम सांगितलं. आणि त्यामुळे आपल्याला संत भक्तांचा आशीर्वाद, त्यांची शिकवण, तिने दाखवलेली दिशा ही गांभीर्याने घेतली पाहिजे. गांभीर्याने आजचा दिवस उद्या नाही, उद्याचा परवा नाही. राजकारणामध्ये अनेक चढ उतार तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेत, सामाजिक जीवनामध्ये पाळलेत, कौटुंबिक जीवनामध्ये सुख दुःख आपण सर्वांनी पाहिलेत. पण हे सगळे एक असताना ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराचा आशीर्वाद आणि ईश्वराची तपस्या केल्यानंतर सगळ्या संकटातून आपण सही सलामत बाहेर पडलेलो आहे, मला मुद्दाम सांगितलं. आणि त्यामुळे आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे माणसाला? चांगली झोप लागली पाहिजे, कुठल्यावर देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये विवंचना न बाळगता एका सुकर आणि योग्य मार्गाने, मार्ग कठीण आहे, पथ्याचा मार्ग आहे, आचार विचारांचा मार्ग आहे, इकडे तिकडे जाता येणार नाही, सरळ मार्गाने देवाचं आत्मचिंतन करून जावं लागतं. हे पथ्य जो पाळेल तो जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, मला मुद्दाम सांगतो. त्यामुळे साधू संत येई घरा तोची दिवाळी दसरा. आज आमचा दिवाळी दसरा आहे की आमचे साधू संत या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा जो आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे तो खरा मानव जीवनामध्ये निर्माण होणारा आनंद यातून आम्हाला प्राप्त होणार आहे. आणि या स्वार्थाने आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत, हा स्वार्थ आमचा आहे, जीवनाचा परमार्थ, जीवनाचा खऱ्या अर्थाने जे चांगलं आम्हाला आयुष्यामध्ये काही करायचंय ते ऐकण्याकरता, तुमचं मार्गदर्शन घेण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी बाबाजी आलेलो आहोत. आणि त्यामुळे आमचा स्वार्थच आहे. आपल्याला मुद्दाम सांगायला आनंद आहे की आपल्या सर्वांच्या येण्याने एक फार मोठी शक्ती आणि ऊर्जा की ज्या जिल्ह्यात आपण जाता त्या ठिकाणी निर्माण होते. लोक काही उगाच येत नाहीत, लोक काही उगाच भेटत नाहीत. आज इथे आलेले आहेत आमच्या करता नाही, तुमच्या करता आलेले आहेत, ते मला मुद्दाम सांगितलं. आणि त्यामुळे आपल्याला चक्रधर स्वामींनी ज्या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाचा विडा उचलला, अस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केला, स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला, 900 वर्षापूर्वी समतेचा मार्ग त्यांनी अवलंबला. 900 वर्षापूर्वी. आणि 900 वर्षानंतर मग 19व्या आणि 20व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
या सगळ्या महापुरुषांनी सामाजिकरित्या या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्याचा प्रसार करण्याचं काम या सगळ्या महापुरुषांनी केलेलं आहे, हे आम्हाला नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे महानुभाव संप्रदायातील चौथे अवतार श्री गोविंद प्रभू यांनी सुद्धा तत्कालीन सर्व रूढी व परंपरा, अंधश्रद्धा, जाती भेदभाव या दूर करून स्त्री पुरुष समानता, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या आदींचा हा संदेश मानव जातीला त्यांच्या काळात त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून मला इथे बसलेल्या तमाम महानुभाव पंथांच्या आपल्या सर्व लोकांना मला विनंती करायची आहे की आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यातून काय आपण स्वीकारतो, संत मंतांचा आपलं मार्गदर्शन आपण स्वीकारून आगामी काळात नांदेड जिल्हा, राजकारण इकडे तिकडे चालत राहील, पण आजचा आपला हा जिल्हा हा विचाराने एकत्र राहील अशा प्रकारचा पुढचा मार्ग आपला असला पाहिजे. संत मंतांच्या शिकवणीला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. संत मंतांनी जी आम्हाला शिकवण दिली याच्यामध्ये तडजोड आम्ही स्वीकारणार नाही. मला अतिशय आनंद आहे की राज्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो महायुती सरकार, आपलं सरकार, महायुती सरकार यांनी जो मंजूर केला त्याचा उल्लेख मला या ठिकाणी आवर्जून केला पाहिजे. श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावतीला 25 कोटी रुपये आपल्या सर्व कामाकरता मंजूर करण्यात आले, तीर्थक्षेत्र विकास आराखडा करता. श्री क्षेत्र पंचाळेश्वर जिल्हा बीड यासाठी 7 कोटी 90 लाख रुपयाचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला. श्री क्षेत्र पोहीचा देव जिल्हा बीड 4 कोटी 54 लाख मंजूर केले आहे. आणि श्री जाळीचा देव जिल्हा जालना 23 कोटी 99 लाख. श्री गोविंद प्रभू देवस्थान जिल्हा वर्धा 18 कोटी रुपयाचा हा सगळा तीर्थक्षेत्राचा. आणि म्हणून हे 5ही तीर्थक्षेत्रासाठी विकास करण्याकरता महायुती सरकारने 78 कोटी रुपये एकंदरीत दिलेले आहेत, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे मी नतमस्तक होतो. काय चूक झाली असेल तर माफी मागेन मी. राहून दिलाय नांदेडचं तुम्ही सांगितलं पाहिजे, मी सांगणं बरोबर. नांदेडच्या गोरक्षणाला सुद्धा 22 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखडा जो मंजूर करण्यात आला आहे, संत गुलाबराव महाराज भक्तिधाम प्रल्हादपूर 25 कोटी, शिव पार्वती तलाव मोजे वडगणे जिल्हा कोल्हापूर 14 कोटी 98 लाख, आणि श्री विठ्ठल मंदिर देवस्थान धापेवाडा जिल्हा नागपूर 164 कोटी रुपये एवढे मंजूर झाले. सांगत तात्पर्य एवढंच आहे मित्र हो, मी सुरुवातीलाच म्हणालो की आपला जो या ठिकाणचा व्यासपीठ आहे हे काय राजकीय व्यासपीठ नाही, परंतु संतांनी आदेश दिला आणि महायुती सरकारने हे मंजूर केलं, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. संतांचा मान, आपलं राज्य केवळ राजकीय भूमिकेतून चालणार नाही आहे. महिलांचं सशक्तीकरण, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो विचार मांडला समतेचा, आज लाडकी बहीण या ठिकाणी बसलेली आहे. 1500 रुपये महिन्याला लाडकी बहिणीची योजना मंजूर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महायुती सरकारने केलेलं आहे. आणि त्यामुळे याचा उल्लेख मी यासाठी करत आहे की सगळी जी तीर्थक्षेत्र आहेत तो विकास झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामध्ये तीर्थक्षेत्र विकासाचा मोठा कार्यक्रम घेतला. मग ते अलाहाबाद असेल, वाराणसी असेल, सर्वत्र आता विमानाने आपण अयोध्येलाही जाऊ शकता, सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकता. त्या तीर्थक्षेत्र विकासाचं मोठं काम आपला देश संत महंतांना मानणार आहे, सामाजिक कार्याला मानणार आहेत. आणि संत महंतांचा आठवणी या देशामध्ये अजरामर झालेल्या आहेत. लोक दर्शनाला जातात भक्तिभावाने, त्या ठिकाणी सहज जाता आलं पाहिजे. अनेक आमदार तर आपल्याकडे लोकांना तीर्थक्षेत्राला घेऊन चाललेत. तीर्थक्षेत्र योजनेला सुद्धा महाराज आपल्या कल्पना आहे, प्रत्येक व्यक्तीला, वयस्कर व्यक्तीला 30,000 रुपये जाण्या येण्याकरता सुद्धा नवीन योजना आखलेली आहे. तीर्थक्षेत्राला जायचंय, घेऊन जा, 30,000 रुपये सरकार खर्च केल्याशिवाय राहणार नाही. फार मोठी योजना आहे. सरकारने विषयी कधी विचार केला नाही की तिजोरीमध्ये पैसे आता एवढे चालले कसं व्हायचं.
अरे तुमच्याकरता पूर्ण तिजोरी खाली करून टाकलेली आहे सरकारने, यासाठी केलेली आहे की तुमची या तीर्थक्षेत्रात जाण्याची जी काय अपेक्षा आहे. आपण 4 धामची यात्रा करतो. 4 धामची यात्रा करत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये एकच अपेक्षा असते की मला वर जायच्या अगोदर 4 धाम यात्रा झाली पाहिजे. तर ते मनात असतेच. तीर्थक्षेत्रात जाता आलं पाहिजे, आशीर्वाद घेता आलं पाहिजे, देवाकडे जाऊन काहीतरी माझं नतमस्तक करता आलं पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला काहीतरी कल्याण, देवाने आशीर्वाद दिला पाहिजे. मग साकडं देवाकडे करतो. आणि त्यामुळे सरकारने सुद्धा सगळ्या या तीर्थक्षेत्राला चांगला अवर्ग दर्जा दिला, बांधकामं केली, तीर्थक्षेत्र डेव्हलप केली, त्याला चांगलं स्वरूप दिलं आणि त्यातून आज आपल्याला या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी करता आलेलं आहे. मित्र, मी अधिक वेळ मी आपला घेत नाही. मला काही भाषण लांबून अजून काही ते लोक म्हणतील राजकीय भाषण करायला लागले आता, असं व्हायला नको. त्यामुळे मला काही राजकीय भाषण करायचे व्यासपीठ नाही. पण मला आनंद आहे हे सगळ्या नियोजनामध्ये ही सगळी मंडळी आज मोठ्या प्रमाणावर आपण सहभागी झालात. श्रीजाताई आज येणार होते, तब्येत ठीक नसल्यामुळे ते आल्या नाहीत. पण त्यांना म्हणलं तुम्ही येऊ नका, तब्येत तुमची गेले 8 दिवस सातत्याने दौरे चालू आहेत, भेटीगाठी चालू आहेत, तब्येत ठीक नसल्यामुळे ते आल्या नाहीत. पण त्या जरूर कुठे ना कुठे सहभागी आपल्याबरोबर होतील, मला मुद्दाम आवर्जून सांगितलं पाहिजे. मला आजच्या कार्यक्रमाचा विशेष उल्लेख यासाठी केला पाहिजे, या सगळ्या तयारीमध्ये ज्यांनी योगदान दिलं, आमचे बालाजीराव जाधव कुठे आहेत ते, बालाजीराव जाधव, हां, बालाजीराव जाधव असतील, शिवाजीराव धर्माधिकारी असतील, आमचे नरंगलकर असतील, हे सगळे कार्यकर्ते त्याच्यात जुळून गेले होते. आजचा कार्यक्रम चांगला व्हावा याकरता या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे, याचा आवर्जून मला उल्लेख केला पाहिजे. आणि म्हणून अधिक वेळ मी घेत नाही. आदरणीय सर्व संतांचे या ठिकाणी मनपूर्वक या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये, मुदखेड तालुक्यामध्ये, या मुदखेड शहरामध्ये आवर्जून मनपूर्वक स्वागत करतो. आपला आशीर्वाद सदैव आमच्याबरोबर राहावा आणि आपली शिकवण आचरणामध्ये विचाराने पुढे नेण्याची ताकद आणि शक्ती आम्हाला आपण देत राहावी अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चक्रधर स्वामी महाराज की, गोविंद प्रभू महाराज की.